राष्ट्रवादीची फाटाफूट झाल्यानंतर अजित पवारांनी एका सभेमध्ये शरद पवारांवर जोरदार टीका केली होती। वय लक्षात घेता पवारांनी आता घरी बसावं आणि इतरांना संधी द्यावी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला होता। मात्र शरद पवारांच्या निवृत्तीबाबतचं आपलं वक्तव्य जुनं असल्याची कबुली देत अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्ती संदर्भात अक्षरशः कानावर हात ठेवले। आपका एक बयान था कि अब पवार साहब ने रुकना चाहिए, रिटायरमेंट लेना चाहिए। आज भी अजीत दादा उसी बयान पर कायम है? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। उनका जो भी वो उनका अधिकार है, वो जितना वहाँ रहना चाहते हैं क्योंकि पार्टी उन्होंने तैयार की है। पूरे देश के वो बड़े नेता है, देश के सभी लीडर अलग अलग पार्टी को उनको बहुत रिस्पेक्ट देते हैं। अभी 10 दिसंबर को सुप्रिया ने वहाँ एक खाना रखा था, तो पार्टी रखी थी, तो बहुत से लोग आए थे, बहुत से लोग, सभी पार्टी के। अकोल्याच्या राजकारणामध्ये एक खळबळजनक घडामोड घडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मदतीचा हात मागितलाय। विशेष म्हणजे ज्या जागांवर वंचितचा उमेदवार नाही तिथे वंचितची मतं शिंदेंच्या सेनेला मिळावीत यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात। आंबेडकरांशी चर्चेसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्री संजय राठोड अकोल्यामध्ये तळ ठोकून आहेत। सांगतो अरे मी आंबेडकर साहेबांना नाही, मी प्रतापराव जाधव आणि मी दोघे जण आता आहे। खांडे गुरुजी तुम्हाला सांगतो मी परत। मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधणं कसरतीचं काम असतं। मात्र नागपूर महानगरपालिकेनं मतदारांचं काम अगदी सोपं केलंय। पालिकेच्या वेबसाईटवरती जाऊन माझं मतदान या ॲपवरती तुम्ही तुमचं नाव किंवा मतदान ओळखपत्र नंबर टाकला की एका क्लिकवरती तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राचा पत्ता आणि त्याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे। आढावा घेत नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी सर आहे। सर, अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे, पण मतदारांना जर काही ॲप वापरायची असेल तर ते कशा प्रकारे वापरेल आणि त्याचे फीचर्स कोणकोणते आहे? त्याच्यामध्ये नागपूरच्या वेबसाईटवर आपण हे जे आपलं एक सोय आहे त्याच्यात म्हणजे आपण त्याला मतदानाचं जे वोटर पाथ जो आहे तो एक सुविधा दिलेली आहे। तिथे आपण प्रत्येक मतदार जो आहे तो आपलं नाव जे आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये टाकून आपलं पुढचे डिटेल्स जे आहे ते शोधू शकतो। त्याला जर आपला प्रभाग नंबर माहिती असेल तर ते प्रभाग नंबरही टाकू शकतात। ही सर्चची सुविधा आहे जी ती आपण एपिक नंबर टाकून सुद्धा घेऊ शकतो। याच्यानंतर हे आपले डिटेल्स जे आहेत ते आपल्याला उपलब्ध होतात आणि तिथे जर आपण क्लिक केलं तर आपलं मतदान केंद्र कुठे आहे आणि त्याचं लोकेशन कुठे आहे ते आपल्याला मिळतं। तुमचं तिथे नाव टाकलं होतं तर तिथे काय ॲड्रेस आला तो एक महत्त्वाचा। हां, हे मतदान केंद्र जे आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला इथे प्राप्त झाला आणि त्याचबरोबरीने जसं आता आपण गुगल लोकेशन्स वगैरे घेऊन तिथे आपल्या मतदान केंद्रामध्ये जातो तर ती सुविधा जी आहे ती सुद्धा उपलब्ध झालेली आहे की गेट डायरेक्शन्सची फॅसिलिटी आहे। तर ते आपण जर क्लिक केलं तर आपल्या लोकेशनपासून आपल्याला ज्या आपले मतदान केंद्र आहे त्याचा पाथ जो आहे तो आपण हे करू शकतो आणि जसं आपण कुठे आपण लोकेशन शेअर करून त्या या ॲपच्या म्हणजे याच्याने जातो नॅव्हिगेशनच्या माध्यमातून, तसं मतदारसुद्धा आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊ शकतो। या ॲपच्या माध्यमातून आपला मतदान केंद्राचा ॲड्रेस शोधायचा असेल तर वेबसाईटवरच त्यांचा एक पर्याय आहे की या व्यतिरिक्त इतर काही प्लॅटफॉर्म आहे? हो, आपल्याकडे नागपूरची जी वेबसाईट आहे तिथे सुद्धा ते जाऊ शकतात। त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं आपण तिथे टॅबच प्रोव्हाइड केलेलं आहे। त्याचबरोबरीने नागपूरने आपला स्मार्ट NMC मित्र जे आहे ती एक आपली सुविधा आपण सुरू केली होती या चॅटबोटची, तर ती सुद्धा तिथे आपण एक त्याचा तिथे पण टॅब देतो आणि सर्चमध्ये सुद्धा ते आपलं करू शकतात। त्याचबरोबर आमचं ॲप्लिकेशन आहे नागपूर महानगरपालिकेचं, त्या ॲप्लिकेशनच्या माय नागपूर ॲप जे आहे तर तिथे सुद्धा ते ही सुविधा जी आहे त्याचा ते लाभ घेऊ शकतात। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। अविनाश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे।
बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. काल प्रचार संपल्यानंतर आज बिनविरोध संदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत त्यांच्यावरती स्टे देण्यात यावा आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्टे कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणातली सुनावणी होईल. या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. ज्यातले जास्तीत जास्त नगरसेवक हे सत्ताधारी पक्षांचे आहेत आणि याच विरोधात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे. जे बिनविरोध निवडून आलेत त्यांच्या निवडीला स्टे द्यावा अशी त्यांची मागणी आहे. बातमी अमरावतीतून आहे. अमरावतीमध्ये मतदान केंद्रावरती सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात आलंय. अमरावतीत महानगरपालिकेनं शांतिनिकेतन शाळा इथं थीमॅटिक मतदान केंद्र उभारलेलं आहे. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद नाका इथं स्थिर सर्वेक्षण पथकानं एका कारची तपासणी केली. यामध्ये 29 लाख रुपये रोकड आणि 3 किलो चांदी, 8 तोळे सोनं आढळलं. कारमधल्या तिघांनी हा मुद्देमाल बुऱ्हाणपूरहून जळगाव इथल्या सराफा दुकानांसाठी नेल्याचं सांगितलं, परंतु त्यांच्याकडे त्या संदर्भातल्या पावत्या नव्हत्या. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर हा मुद्देमाल भरारी पथकानं ताब्यात घेतला असून पावत्या सादर केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन जिल्हाधिकाऱ्यांना द्या अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्यात. राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात निर्देश देण्यात आलेत. निकालानंतर 2 दिवसात ईव्हीएम जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश आयोगाने दिलेत. दरम्यान ईव्हीएम मधील मेमरी कार्ड सरकारच्या ट्रेजरीमध्ये ठेवलं जाणार. त्यावरून फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकरिता 51,537 कंट्रोल युनिट लागणार आहेत. शिवाय 1,10,329 बॅलेट युनिट्सची गरज लागणार आहे. 5 फेब्रुवारीला 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.